नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात महाफास्ट 100. विधानसभेची मॅच महायुती जिंकणार तर आम्ही टीम इंडिया सारखं खेळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. अर्जुनाचं लक्ष मासा होता तसं आमचं लक्ष विधानसभा. आगामी विधानसभा निवडणूक हेच आमचं लक्ष. शरद पवारांची विधानसभा निवडणुकांबाबत प्रतिक्रिया. लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार विधानसभेतही आमच्या जास्त जागा निवडून येतील. विधानसभेत जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न करू. खासदार संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट. रात्री उशिरा मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी भेट घेतली. आधीचा निर्णय हिताचा नव्हता असा नगरसेवकांचा निष्कर्ष. पवारांची प्रतिक्रिया. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते. करिअर पॅशन बाबत बोलताना फडणवीसांकडून उदाहरण देताना उद्धव ठाकरेंवर टीका. तर आपल्या पॅशनला करिअरच्या रूपात घडवणं गरजेचं. करिअर आणि पॅशन वेगळं असेल तर अडचण होते. फडणवीसांचा टोला. उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्रही उत्तम काढलं जाईल. फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिले नाहीत. फडणवीसांच्या ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं उत्तर. संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील अदखलपात्र विदूषक. राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रुपाली चाकणकर इच्छुक. खडकवासल्यात मला लीड आहे. विधानसभेला आढावा घेणार. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. पदाधिकारी मला विधानसभा लढा असा आग्रह करतात तर राज्यात माझ्यासह 5 विधानसभांच्या जागांवर लक्ष. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गेल्यानं येणारा काळ आमच्यासाठी कठीण असणार. टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांनी सांगितलं. सामनातून संजय राऊतांचा दावा. लोकसभा निवडणुकीत थेट लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला. आता विधानसभेसाठी लोकांना लाच देण्याचा प्रकार. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर राऊतांची टीका. छत्रपती संभाजीनगरमधील संदीपान भुमरेंच्या कार्यालयासमोरील बॅनरमुळे चर्चा. भुमरेंचा मुलगा विलास भुमरे आणि ठाकरे गटाच्या उदयसिंग राजपूत यांचे एकाच बॅनरवर फोटो. लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं. यातून बोध घेऊन पुढे काय होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं. अमेरिकेतील एका मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य. पदवीधर उमेदवाराच्या अर्जावर अंगठ्याचा पर्याय असतो पण मतदान करणारा शिक्षित असावा. ही कुठली लोकशाही? मुलाखतीत राज ठाकरेंकडून सवाल उपस्थित. अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू. परळीतील बँक कॉलनी भागातली घटना. परळीतील सरपंचांवर गोळीबार प्रकरणात शरद पवार गटाच्या बबन गित्तेवर गुन्हा दाखल. पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. बारामतीतील किरण लकडे या कार्यकर्त्याचं अजित पवारांना पत्र. तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा. पत्राद्वारे अजितदारांकडे मागणी. कुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास. व्हिडिओ व्हायरल. तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली. शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात. शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा. या पुस्तकाचं 4 तारखेला प्रकाशन. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रकाशन सोहळा होणार. सकाळ प्रकाशनतर्फे पुस्तकाचं प्रकाशन. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली मन की बात. पंतप्रधान मोदींकडून एक पेड मां के नाम अभियानाची घोषणा. पुढच्या महिन्यापासून पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात. ऑलिम्पिक खेळांमधील सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवूयात. मन की बात कार्यक्रमातून मोदींचा आभार. अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण राजकीय आखाड्यात उतरणार. आई अमिता चव्हाणांसोबत मतदारसंघात दौरा. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पोलखोल करणार. आचारसंहिता संपल्यावर मीडियासमोर यादा घेऊन बसणार. पंकज जावळे लाच प्रकरणावरून निलेश लंकेंचा निशाणा. उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. ड्रग्ज माफियांचा कर्दनखाळ. महाराष्ट्राचा बुलडोझर व्हावा अशा आशयाचे बॅनर्स. जनता आपल्या सोबत असल्याचा बॅनरवर उल्लेख.
पुण्यात केमिकल कंपन्यांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषित, उद्योजकांकडून वसुली सुरू, कुठलीही कारवाई होत नाही. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळली. इंद्रायणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्यानं वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ. पायी दिंडीचा आज पुण्यात पहिला मुक्काम असणार. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीचा आज पिंपरी चिंचवडमध्ये मुक्काम. भक्तिमय वातावरणात पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. सुप्रिया सुळे तुकोबांच्या पालखीच्या दर्शनाला अडचणीत असल्यामुळे बळीराजाला न्याय मिळू दे, सुळेंचं तुकोबांकडे साकडं. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेश खिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. आज तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. वारकऱ्यांच्या स्वागताला पुण्यात वरुणराजाची हजेरी. पावसात भिजत लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी असंख्य वारकरी पावले चालती पंढरीच्या दिशेने. पंढरपुरात एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी 221 किलो चांदी अर्पण. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला चांदीने मढवण्याचं काम सुरू. साताऱ्यात माऊलींच्या पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना. 6 जुलैला पालखीचं आगमन होणार असून जिल्ह्यात पालखीचं 5 मुक्काम असणार. देशात उद्यापासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी. भारतीय न्याय संहितेमध्ये नवीन 20 कलमं वाढवली. नव्या फौजदारी कायद्यांमध्ये जवळपास 177 कलमं बदलली, तर आधीपासून दाखल असलेले गुन्हे जुन्याच कलमानुसार चालणार. लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी बीडमधील पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात. 7 विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्र आढळली. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल ब्लॉक असणार. मुंबई ठाणे पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा. रायगड पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शहादा, तळोदा आणि धडगाव तालुक्यात पेरण्यांना वेग, तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसानं पाठ फिरवल्यानं चारा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. शहापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं परिसरातील धबधबे प्रवाहित. मुंबईतील पर्यटकांची चोंडे धबधब्यावर गर्दी. कोसळच्या हातनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरने उघडले. हातनूर धरणात सध्या 51% पाणीसाठा शिल्लक. परभणी जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं धोक्यात. पावसाअभावी पिकं कोमेजण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, तर आजही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. नवी मुंबईतील अनेक भागात पावसाची हजेरी. बेलापूरमध्ये दमदार पावसाची हजेरी. सर्वत्र ढगाळ वातावरण. जळगावात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार. पुण्यातील तामिणी अभयारण्यात पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी वनविभागाचा निर्णय. अकोला शहरात उद्यापासून पुढील 8 दिवस पाणी पुरवठा बंद. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात 12%च पाणी साठा. नाशिक शहराच्या 342 कोटींच्या पाणी पुरवठा सुधार योजनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर. अमृत 2 योजनेअंतर्गत प्रस्तावाला शिखर समितीची मान्यता मिळणार. गोंदिया जिल्ह्यात 37,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज. जिल्हा बँकेची पीक कर्ज वाटपात आघाडी, तर राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ 10% कर्जाचं वाटप. अकोल्यातील बाळापूरमध्ये माजी आमदार बळीराम सिरस्करांनी केली पेरणी. शेतकऱ्यांच्या शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवून पेरणी. वर्ध्यात जलशक्ती अभियानाच्या नोडल अधिकाऱ्यांकडून विकास कामांचा आढावा. सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबवा, अधिकाऱ्यांचं आवाहन. कोस्टल रोड बोगद्यात BMW कारचा अपघात. दुर्घटनेत कुठलीही हानी नाही. पुढे मागे कोणतेही वाहन नसल्यानं मोठा अपघात टळला. चंद्रपुरात तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीची जेलमध्ये आत्महत्या. वरोरा पोलीस ठाण्यात बुटाच्या लेसने गळफास. प्रेम प्रकरणातून आरोपीनं आनंदवन भागात राहणाऱ्या तरुणीची घरात शिरून हत्या केली होती.
पालघरच्या मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्याच्या नावाने पैसे हडपण्याचा प्रकार, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी. चंद्रपुरात तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीची जेलमध्ये आत्महत्या. उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपदक कुस्ती स्पर्धेसाठी इंदापूरच्या सौरभ सोनवणेंची निवड. बालेवाडी स्टेडियमवर पार पडलेल्या निवड चाचणीत सौरभ राज्यातून पहिला. पुण्यात बाळासाहेब लबडे लिखित चिंबोरे युद्ध कादंबरीचा प्रकाशन सोहळा. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारत सासणेंच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन.